नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कौटिल्य आय एस मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बऱ्याच दिवसानंतर भेटत आहोत, परंतु भेटण्याचं असं कारण आहे की आज आपण एक नवीन प्रोजेक्टवर काम करत आहोत. नवीन प्रोजेक्ट म्हणजे काय? 2025 काय आहे? राज्यसेवेचा सिलेबस चेंज झालेला आहे. राज्यसेवा मुख्य ही जी झालेली आहे डिस्क्रिप्टिव्ह पदे झालेली आहे, बरोबर ना? डिस्क्रिप्टिव्ह मध्ये बरेच मुलं आतापर्यंत ऑब्जेक्टिव्हची एक्झाम देत होते आणि खूप मुलांनी ऑब्जेक्टिव्हची एक्झाम 1, 2, 3, 4, 5 मेन्स दिलेले आहे. परंतु आता ठीक आहे, आता मुख्यचा अभ्यास करावा लागणार आहे, डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास लागणार आहे तुम्हाला. तर डिस्क्रिप्टिव्ह मध्ये नेमकं काय काय आहे, आयोगाचं म्हणणं काय आहे आणि आयोगाने कशा पद्धतीने सिलेबस दिलेला आहे. आता आपली जी अकॅडमी आहे कौटिल्य आय एस अकॅडमी पुणे, इथे आहे आपल्या 2 शाखा आहे. पहिली शाखा हडपसर मध्ये आहे आणि दुसरी शाखा सदाशिव पेठेमध्ये आहे. नेमकं राज्यसेवा मध्ये रोडमॅप काय काय आहे, एमपीएससी रोडमॅप, नागरी सेवा परीक्षा, एमपीएससीचा अभ्यासक्रम आपण यामध्ये बघणार आहोत. म्हणजे आता अभ्यासक्रम बघताना आपण छोट्या छोट्या गोष्टी बघू. पहिल्यांदा पदे किती आहे, पदे बघू. आता आपण पहिल्यांदा पदे बघू. पदे झाल्यानंतर आपण नंतर हे बघू की किती मार्काला आहे, मार्क बघू. मार्क किती मार्काला आहे हे तुम्हाला प्रॉपर समजलं पाहिजे. ते झाल्यानंतर अभ्यासक्रम काय काय आहे. अभ्यासक्रम मध्ये पेपर 1 मध्ये काय आहे, पेपर 1 मध्ये काय दिलेलं आहे, पेपर 2 मध्ये काय दिलेलं आहे, पेपर 3 मध्ये काय आहे, 4 मध्ये काय आहे. हे आपण राज्यसेवा मुख्य बद्दल बोलतोय आणि राज्यसेवा पूर्व बद्दल तुम्हाला विषय तर माहितीच आहे. मी तुम्हाला सांगतो आता पुढे, म्हणजे पूर्व आणि मुख्यचा दोघांचा संयुक्त अभ्यास कसा करायचा आहे. प्लस संयुक्त अभ्यास करताना तुम्हाला हेही करावं लागेल की उत्तर कसे लिहायचे आहे. म्हणजे की वाचलं पहिले असं होतं की आपले क्वेश्चन असे होते की वन लाईन बीट होते, एक वन लाईन बीट किंवा अ ब क ड, त्याला ए बी सी डी असे 1, 2, 3, 4 असे ऑप्शन दिले जात होते, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप होते. आता डिस्क्रिप्टिव्ह टाईप प्रश्न आहे. ज्यावेळेस मी तुम्हाला जॉग्राफी शिकवेल त्यावेळेस तुम्हाला समजून जाईल की प्रत्येक चॅप्टर झाल्यानंतर आपण 5 ते 6 प्रश्न तुमच्याकडून मी लिहून घेणार आहे. आणि मीच नाही तर कौटिल्य आयचे जे शिक्षक आहे ते सर्व तुमच्याकडून लिहून घेतील. चला आता आपण पुढे जाऊ. युपीएससी एमपीएससी, इथे बघा युपीएससी एमपीएससी, इथे हे बघा बँक आहे. बाकी सर्व एक्झाम बद्दल दिलेलं आहे. राज्यसेवेमध्ये वर्ग 1 आणि वर्ग 2 चे पदे येतात. आता बरेच मुलांचं म्हणणं असतं की सर मला डेप्टी कलेक्टर व्हायचं आहे, डीवायएसपी व्हायचं आहे. मोठे जिल्ह्यात असेल तर सर मला एसीपी व्हायचं आहे, बरोबर ना. परत सहाय्यक आयुक्त विक्रीकर व्हायचं आहे, गटच नोंदणी सहकार निबंधक व्हायचा आहे संस्थेचा. कारण बऱ्याच मुलांनी ही एक्झामसाठी म्हणजे ह्या पोस्टसाठी, ही पोस्ट जी 4 नंबरची पोस्ट आहे नोंदणी सहकार विभाग, ही पण पोस्ट खूप मुलांनी निवडलेली आहे. पुढे उपमुख्य कार्यकारी व्हायचा आहे, गट विकास अधिकारी व्हायचा आहे. उपमुख्य कार्यकारी तुम्हाला माहिती असेल जिल्हा परिषदचा उपमुख्य कार्यकारी असतो आणि पंचायत समितीमध्ये गट विकास अधिकारी असतो. अशा भरपूर पोस्ट आहे. एक अशा यावर्षी 2025 ला पण मोठी ऍड येणार आहे, तुम्हाला माहित आहे. एक्झामची तारीख पण आपली निश्चित झालेली आहे. हे पोस्ट आहे. तुम्ही कौटिल्य आय एस ला भेट दिल्यावर तुम्हाला हा पूर्णचा पूर्ण कौटिल्य आय एस चा रोडमॅप भेटून जाईल. पूर्व परीक्षा बघा. पूर्व परीक्षा नेमकी कशी, तर इथे पेपर 1 दिलेला आहे. हा पेपर 1 आहे. पेपर 1 मध्ये 200 गुणांचा पेपर आहे. इथे लिहितो मी, 200 गुणांचा पेपर आहे. याला किती तास असतात? 2 तास असतात. तुम्हाला माहिती आहे प्रश्न किती असतात? 100 प्रश्न असतात. त्यामध्ये आता प्रश्नांची संख्या, इतिहास. आता हा जो इतिहास आहे, इतिहास यामध्ये प्राचीन येतो, मध्ययुगीन येतो आणि आधुनिक येतो. यावर एकूण 15 प्रश्न येतात. हे बाई लक्षात ठेवायचंय, 15 क्वेश्चन येतात. 15 क्वेश्चन म्हणजे किती गुण झाले? 30 गुण झाले. पुढे भूगोल आहे. भूगोल आणि पर्यावरण मी तुम्हाला दोघंही सोबतच सांगणार आहे. भूगोल आणि पर्यावरण हे जे आहे हे 20 प्रश्न येतात. पर्यावरणावर 5 क्वेश्चन येतात आणि भूगोलावर 15 क्वेश्चन येतात. म्हणजे 20 क्वेश्चन म्हणजे किती गुण झाले? 40 गुण झाले.
बरोबर ना? 40 गुण ज्या मुलांचा भूगोल आणि पर्यावरण आणि मुलांना भूगोल पर्यावरण मध्ये या 20 क्वेश्चन पैकी 15 प्लस क्वेश्चन बरोबर येतात. तुम्ही विचारून घ्या. जे जे जुने मुलं आहे त्यांना विचारा तुम्ही कसं कसं काय तर. ते झाल्यानंतर विज्ञान आहे. विज्ञान मुलांना विषय कठीण जातो. विज्ञान बरोबर ना? विज्ञानासाठी आपल्याकडे चांगले फॅकल्टी आहे. हं. तुम्हाला तुम्ही पहिल्यांदा डेमो लेक्चर बघा, नंतर ठरवा की काय करायचं आहे तर. कारण प्रत्येकाचे डेमो लेक्चर बघितल्यावर तुम्हाला समजून जाईल की शिक्षक आपल्याला मटेरियल देताना किंवा आपल्याला सांगताना कुठलीच कमतरता ठेवत नाही आणि कौटिल्य आयचे विविध बुक सुद्धा आहे. प्रत्येक विषयाचे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही क्लासला याल तुम्हाला 23 पुस्तकांचा सेट दिला जाणार आहे. म्हणजे असा डिस्क्रिप्टिव्ह टाईप आतापर्यंत कुठल्याही क्लासमध्ये पूर्णचा पूर्ण सेट तयार झालेला नाही. होत असतील, परंतु कौटिल्याचा इंग्रजी, हिंदी आणि मराठी या तिन्ही लँग्वेजमध्ये हा पूर्णचं पूर्ण पुस्तक येणार आहे. अक्षरशः जे एनसीईआरटी आहे हे सुद्धा मराठीमधून येणार आहे. एनसीईआरटी पण मराठीमध्ये बरं. एनसीईआरटी म्हणतोय मी, इंग्रजी हिंदीमध्ये तर आहेच, परंतु मराठीमध्ये सुद्धा येणार आहे. आणि आता ज्या मुलांनी क्लास लावलेला आहे त्या मुलांना मार्केटमध्ये अजून आलेले नाही म्हणून मी येणार आहे, परंतु क्लासच्या मुलांना आता आम्ही उपलब्ध करून दिलेले आहे. तुम्ही कौटिल्य आयसला भेट दिल्यानंतर हडपसरची ब्रँच असो किंवा सदाशिव पेठेमध्ये असो, भरतनाट्यमच्या सामने बरोबर सामने आपली बिल्डिंग आहे. कौटिल्य आयस नावाचा तुम्हाला तिथे बोर्ड दिसेल. आपण विज्ञान पर्यंत होतं. विज्ञान मध्ये किती क्वेश्चन विचारले जातात? 20 क्वेश्चन विज्ञान मध्ये विचारले जातात आणि 20 क्वेश्चन म्हणजे 40 गुण. लक्षात ठेवायचं आहे. आणि विज्ञान मध्ये मुलांना भरपूर प्रॉब्लेम असतो. पुढे राज्यशास्त्र सर्वांचा आवडतीचा विषय आहे आणि राज्यशास्त्र आपल्याकडे सोपान सर घेणार आहे. मित्रांनो, एक गोष्ट सांगतो मी, 15 क्वेश्चन पैकी मुलांना सोपान सरांचे जे विद्यार्थी 15 पैकी 15 क्वेश्चन बरोबर येतील. 15 नाही आले तरी पण सर्व महाराष्ट्राचे जितके बरोबर असतील, म्हणजे 14 बरोबर असतील, 13 बरोबर असतील, सरासरी मार्क पेक्षा प्लस जास्त बरोबरच येतील. चालू घडामोडी आपल्याकडे सोनाली वैष्णव मॅडम घेणार आहे. कंटिन्यू ते राहणार आहे. आणि चालू घडामोडीमध्ये पण 15 क्वेश्चन असतात, परंतु पॉलिटीमध्ये एक क्वेश्चन चालू घडामोडीचा येतो, ज्योग्राफीमध्ये इन्व्हायरमेंटमध्ये एक क्वेश्चन चालू घडामोडीचा येतो, सायन्सचा एक क्वेश्चन चालू घडामोडीचा येतो. बाकी असे म्हणजे चालू घडामोडीच्या क्वेश्चनची संख्या आपण फक्त म्हणायला किती दिसते? 15 दिसते, परंतु ती संख्या किती तयार होते? 20 ते 22 पर्यंत चालू घडामोडी तयार होतात. आणि जो अर्थशास्त्र आहे, अर्थशास्त्र हा जो विषय 15 प्रश्न असतात, 15 प्रश्न आणि 30 गुण. मी तुम्हाला फक्त आता प्रिलियम बद्दल बोलत आहे, पुढे मेन्स बद्दल पण बोलणार आहे आणि तुम्हाला सिलेबस पण दाखवणार आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम असला तर कौटिल्य आयएस ला कॉल करायचा आहे. तुम्हाला प्रॉपर गायडन्स केलं जाणार. पुढे 30 क्वेश्चन असतात अर्थशास्त्रामध्ये. रत्नाकर मोरे सर आपल्याकडे अर्थशास्त्र घेणार आहे आणि तुमचा सर्वांचा आवडता विषय कुठला आहे? इतिहास. मी तुम्हाला जो पहिल्यांदा सांगितला, यामध्ये सायली माने मॅडम, म्हणजे मॅडमांनी UPSCच्या मेन्स दिलेल्या आहे. सर्वात जास्त टॉपर मार्क होते मॅडमांना सायली माने मॅडम, जे आपल्याकडे अर्थशास्त्र हा विषय घेणार आहे. असा आपला 100 प्रश्न सांगितले मी तुम्हाला आणि 200 गुण याबद्दल सांगत आहे. आता जुने मुलं म्हणतील की सर तुम्ही मला प्रत्येक गोष्ट सांगत आहात की काही मुलांना माहीत पण असेल. बरोबर ना? माहीत सुद्धा असेल. आता माहीत आहे, परंतु काही मुलं नवीन आहे. सर आम्हाला पूर्वचा अभ्यासक्रम माहीतच नाही, पूर्वमध्ये कोणकोणते विषय आहे हे पण माहीत नाही. आता ज्यांना पूर्वचा अभ्यासक्रम माहीत नाही त्यांनी मी तुम्हाला जे विषय सांगितले ते आणि कौटिल्य आयएस अकॅडमीच्या ॲपवर कधी गेले तर तुम्हाला आपला रोडमॅप फ्रीमध्ये भेटून जाईल आणि तुम्ही भेट दिली तर तुम्हाला तिथे पण तुम्हाला रोडमॅप भेटेल की नेमकं कसं आहे, काय काय आहे, पूर्ण डिटेल मध्ये दिलं आहे. आता मी तुम्हाला एकूण रोडमॅप तर दाखवणारच आहे, जितका होईल तितका मी तुम्हाला सांगेन, पण एकूण मी तुम्हाला डिटेलमध्ये हा दाखवणार आहे. पुढे पेपर 1 झाला. पेपर 1 मध्ये या वर्षाचं 2025 मध्ये आता सरासरी मेरिट किती लागतं? मेरिटवर आपण नंतर बोलणार आहे, परंतु टार्गेट किती पाहिजे? 60 प्लस. हे टार्गेट पाहिजे. म्हणजे 60 प्लस. सर 60 मार्क का? नाही रे मित्रा, 60 मार्काबद्दल नाही बोलत आहे मी. 60 प्लस प्रश्न बरोबर पाहिजे. 60 प्लस प्रश्न बरोबर आले पाहिजे. म्हणजे मार्क किती पाहिजे?
120 आणि 120 मार्क पडू शकतात. आता सर तुम्ही दिलेले आहे का? मित्रांनो, तुमच्या पुढे जो मास्तर शिकवताय त्याने 5 राज्यसेवा मुख्य दिलेले आहे, UPSC दिलेली आहे, त्यामुळे डाऊट पकडायचा नाही. प्रिलियम पास होणं काही जास्त कठीण नाही. प्रिलियम पास होणं म्हणजे काय की टप्पा ओलांडणं, बरोबर. टप्पा ओलांडता आला की समजून घ्यायचं प्रिलियम पास होतो. आता पुढचा विषय CSAT आहे. इथे बघा, इथे CSAT हा विषय आहे आणि CSAT हा किती प्रश्न असतात? 80 प्रश्न असतात आणि किती गुणांना आहे? 200 गुणांना CSAT विषय आहे. CSAT मध्ये उतारे विचारले जातात. उतारे, मराठी उतारे इथे लिहितो मी. मराठी उतारे किती प्रश्न असतात? 45 क्वेश्चन असतात आणि इंग्रजी उताऱ्यांचे किती क्वेश्चन असतात? 5 क्वेश्चन असतात. एकूण 50 प्रश्न हे उतार्यांवर विचारले जातात. 50 प्रश्न बरं. आणि 30 जे प्रश्न आहे मित्रांनो, इथे बघा, इथे 30 प्रश्न हे गणित बुद्धिमापनवर विचारले जातात आणि या 30 पैकी 5 जे क्वेश्चन आहे हे डिसिजन मेकिंग वर विचारले जातात. 5 क्वेश्चन अशा पद्धतीने 30 क्वेश्चन असतात. गणित बुद्धिमापन पण आपल्या डिटेलमध्ये होईल. तुम्हाला काही डेमो लेक्चर पडतील, त्यामध्ये तुम्हाला समजून जाईल. आता आयोगाने 33% गुण मिळाले पाहिजे. म्हणजे 33% गुण मिळाले पाहिजे याचा अर्थ काय? ह्या विषयामध्ये तुम्हाला कमीत कमी 67 मार्क आले पाहिजे. पण आपण टार्गेट किती पकडायचं आहे? मला नाही काही करता तरी पण थोडाफार अभ्यास बी 1-2 वेळा केला तरीही मला किती मार्क आले पाहिजे की 100 पर्यंत गुण आले पाहिजे. म्हणजे मी 100% अभ्यास करेल. पेपर सोपा असतो. प्रत्येक जण CSAT मध्ये पास होतो. तुम्हीही पास असाल. मागच्या वर्षाचे पेपर बघितले. तुम्हाला कौटिल्य IAS अकॅडमी प्रॉपर गायडन्स करेल. काय काय आहे एकदा हे तुम्हाला प्रिलियम समजलं असेल तर आता आपण पुढे जाऊ. पुढे काय अभ्यासक्रम बघू कसा आहे. तर इथे बघा, प्रिलियम मध्ये पेपर 1 चा अभ्यासक्रम, चालू घडामोडी. आता मी तुम्हाला जो सांगितला चालू घडामोडी, थोडा डिटेल मध्ये बघू. आता चालू घडामोडी, इथे बघा चालू घडामोडी, महाराष्ट्रातील चालू घडामोडी आहे, भारतातील चालू घडामोडी आहे, आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय महत्व आहे, भारताचा इतिहास आहे, भारतीय राष्ट्रीय चळवळ महाराष्ट्राला महत्व आहे, जागतिक भूगोल आहे, भारत आणि जगातील भौतिक भूगोल आहे, सामाजिक भूगोल, आर्थिक भूगोल, महाराष्ट्राचं महत्व आहे, राजकारण आहे, नंतर अर्थशास्त्र आहे. अर्थशास्त्रामध्ये सार्वजनिक धोरण हे बाय चॅप्टर आलं, हक्कांचे प्रश्न आलं, महाराष्ट्राला महत्व देऊन आलं, आर्थिक सामाजिक विकास म्हणजे शाश्वत विकास आहे, गरिबी दारिद्र्य यामध्ये समावेश होतो. ते झाल्यानंतर इथे लोकसंख्या आहे, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम आहे, हे महाराष्ट्र संदर्भ घेतलेला आहे, बरोबर. हे चॅप्टर कधी केले म्हणजे मोजून 7-8 चॅप्टर झाले तरी पण तुम्हाला 15 पैकी 12 क्वेश्चन बरोबर येतात. परंतु थोडा डिटेल मध्ये वाचल्यावर इकॉनॉमिक्स मध्ये सुद्धा 15 पैकी 15 क्वेश्चन येऊ शकतात. 15 पैकी 15 क्वेश्चन 16 म्हणजे जे महाराष्ट्रामधले बरोबर येतात तितके ते प्रश्न तर बरोबर यायलाच पाहिजे. पर्यावरणाविषयी बद्दल मी तुम्हाला बोललाय, 5 प्रश्न विचारले जातात आणि सामान्य विज्ञान हा जो विषय आहे हा किती आहे? 20 प्रश्नांचा हा विषय आहे. काय काय कौटिल्य IASचे पुस्तकं आहे, तुम्हाला हे पुस्तकं प्रॉपर दिले जातील तुम्ही वर्गात आल्यावर. पेपर 2 बद्दल आकलन, संवाद कौशल्य, इथे बघा तार्किक आणि तर्क विश्लेषण आहे, निर्णय घेणे क्षमता आहे, सामान्य मानसिक क्षमता आहे, मूलभूत सांख्यशास्त्र आहे, असे हे विषय आहे. म्हणजे पेपर 2 मध्ये CSAT बद्दल बोलत आहे मी. आणि CSAT मध्ये मी तुम्हाला सांगितलं 80 प्रश्न आणि किती गुण सांगितले? 200 गुण सांगितलेले आहे. पुढे जाऊ आता आपण. MPSC मुख्य परीक्षा. सर आम्हाला हेच ऐकायचं होतं, आम्हाला प्रिलियम बद्दल सर्व माहिती होतं. चला आता MPSC मुख्य परीक्षा. पहिल्यांदा पात्रता पेपर म्हणजे नॉन रँकिंग. बघा पात्रता पेपर, पेपर अ आणि पेपर ब आणि मराठी पेपर ए आणि बी, मराठी आणि इंग्रजी. हे मराठी आणि इंग्रजी, हे बघा मराठी आणि हे इंग्रजी. गुण किती आहे? 300 गुण आहे आणि हे 300 गुणामध्ये पात्रता व्हावी लागते, म्हणजे पास व्हावं लागतं. किती पास व्हावं लागतं? 33% पाडावे लागतात. ज्या मुला हे पडतं, सर्वांना पडतं बरं की सर आम्हाला मार्क पडतील का? 100% मार्क पडतील, काही प्रॉब्लेम नाही. कारण हे पेपर, हे दोन्ही पेपर ज्यावेळेस चेक होतील त्यावेळेस, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ह्या पेपरमध्ये पास व्हाल त्यावेळेस तुम्ही पुढच्या पेपरमध्ये सुद्धा तुमचे चेक होणार आहे, नाहीतर चेक होणार नाही. आता गुणवत्तेसाठी मोजले जाणारे पेपर. निबंध पेपर 1. आता निबंध मध्ये काय आहे? 250 गुणांचा निबंध दिलेला आहे.
एसे दिलेला आहे. पेपर 2 मध्ये बघा कुठला अभ्यासक्रम येतो तर सामान्य अध्ययन पेपर 2 म्हणजे सामान्य अध्ययन 1 सुद्धा आपण म्हणतो त्याला. पेपर 2 ला पुढे भारतीय वारसा, इथे बघा भारतीय वारसा आहे, सांस्कृतिक आहे, जग आहे, समाजाचा इतिहास आहे, भूगोल आहे आणि इथे आयोगाने सांगितले आहे हा जो भूगोल आहे म्हणजे आपल्याला भारत आणि जगात आता करायचंच आहे, परंतु महाराष्ट्राला सुद्धा प्राधान्य द्यायचं आहे. म्हणजे इतिहास भूगोल असं सांगतोय मी तुम्हाला. ठीक आहे. 250 गुणांचा आहे. थोडा डिटेलमध्ये आहे कारण डिस्क्रिप्टिव्ह लिहायचं आहे, त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित करावंच लागणार आहे. इथे पेपर 3 म्हटलं जातं, सामान्य अध्ययन 2 म्हटलं जातं. यामध्ये शासन, संविधान आहे, राजकारण आहे, सामाजिक आहे, न्याय, आंतरराष्ट्रीय संबंध आहे, महाराष्ट्राला काही महत्व देऊन आहे. म्हणजे राज्यशास्त्र काय आहे? राज्यशास्त्र. हा जो राज्य व्यवस्था म्हणू शकतो आपण याला, हा जो विषय आहे हा पेपर 2 साठी आणि इंटरनॅशनल रिलेशन म्हणजे आपण मुलं त्याला IR सुद्धा म्हणतात. शॉर्टकट मध्ये हा किती गुणांचा आहे? 250 गुणांचा पेपर आहे. पेपर किती झाला, किती सांगितला मी तुम्हाला? पेपर 3 सांगितला. आता पेपर 4 बद्दल म्हणजे सामान्य अध्ययन 3 बद्दल. सामान्य अध्ययन 3 मध्ये थोडा तुम्हाला जास्त अभ्यास करावा लागणार आहे. थोडा जास्त का? यामध्ये बघा तंत्रज्ञान आलं, आर्थिक विकास आलं, जैवविविधता आलं, पर्यावरण सुरक्षा आहे, आपत्ती व्यवस्थापन आहे आणि थोडाफार ऍग्रिकल्चरचा भाग येतो म्हणजे कृषी शास्त्राचाही भाग येतो. म्हणजे पेपर 4 चा अभ्यास करताना तुम्हाला विज्ञान करावं लागणार आहे. विज्ञान झाल्यानंतर तुम्हाला अर्थशास्त्र पेपर 2 मध्ये आहे, पेपर 4 मध्ये आहे. बरोबर ना? पेपर 4 म्हणजे सामान्य 3 मध्ये अर्थशास्त्र आहे. नंतर पर्यावरण दिलेलं आहे, पर्यावरण, आणि यामध्ये कृषी पण आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि आपत्ती व्यवस्थापन आपण अभ्यास करावा लागणार आहे. 250 गुण आहे बरं याला सुद्धा. आता पेपर 5 सामान्य अध्ययन 4 म्हणता आपण, यामध्ये इथिक्स म्हटलं जातं या पेपरला. यामध्ये काय काय येतं? नीतिशास्त्र आहे, सचोटी आहे आणि अभियोग्यता आहे. हा पण 250 गुणांचा पेपर आहे. आता पर्याय विषय म्हणजे आपल्याला जे ऑप्शनल निवडायचा आहे तो विषय, याचा पेपर 1 किती गुणांचा आहे? 250 गुणांचा आहे. आणि पेपर 7 मध्ये आता काय काय येत आहे? मी सर्व म्हणजे कौटिल्य आयसने सर्व तुम्हाला प्रॉपर, कुठेही प्रॉब्लेम व्हायला नको. सर नेमकं पेपराची संख्या कशी आहे, काय आहे, तर आम्हाला किती विषय निवडावे लागणार आहे, अभ्यास कशा पद्धतीने करावा लागणार आहे, हे सर्वच सर्व डिटेल दिलेलं आहे. बरोबर. पुढे मी तुम्हाला अभ्यासक्रम पण सांगणार आहे. आता मी तुम्हाला फक्त यामध्ये जिओग्राफी आणि पर्यावरणाचा अभ्यास सांगेल आणि जे जे बाकी शिक्षक लोक आहे, आमचे जे टीम आहे म्हणजे सायली मॅडम इतिहाससाठी असो, सोपान सर राज्यशास्त्रासाठी असो, इकॉनॉमिक्स साठी रत्नाकर सर असो, विज्ञानसाठी भोसले सर असो, इथिक्स साठी भोसले सर असो, बाकी जे जे शिक्षक आहेत ते तुम्हाला सर्व विषय सांगतीलच. आणि त्या विषयांसंदर्भात पूर्ण पेपर मध्ये नेमकं काय आहे, अभ्यास कसा करायचा आहे. आपलं पुढचंही लेक्चर असा होणार आहे की भूगोलाचा नेमका अभ्यास काय करायचा आहे, पुस्तकं काय काय वाचायची आहे, पुस्तक वाचायची तर आहे परंतु कशा पद्धतीने वाचायची आहे. मुलांचा सर्वात मोठा हाच प्रॉब्लेम होतो. माझ्याकडे लक्ष दे ए मित्रा, हे बघा मुलांचा सर्वात मोठा हाच प्रॉब्लेम होतो. मुलांना पुस्तकच वाचता येत नाही. मुलांना हेच समजत नाही की महाराष्ट्र बोर्ड कसे वाचायचे, अर्थ NCERT कसे वाचायचे, हेच मुलांना कळत नाही. बरोबर. कौटिल्य IAS अकॅडमी तुमचे सर्वचे सर्व प्रश्न दूर करणार आहे. नकाशाचं वाचन कसं करायचं हे पण मुलांना कळत नाही, हे सुद्धा मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. आपल्या युट्यूबवर लेक्चर तर असतीलच, परंतु आपल्या ऍपवर सुद्धा हे लेक्चर असतील युट्यूबवर. आणि आपली जी डिटेलमध्ये बॅच आहे, आपलं जे ऍप आहे कौटिल्य IAS अकॅडमीचं, त्या ऍपवर जाऊन तुम्हाला प्रॉपर सर्वच्या सर्व बॅचेस दिसतील की ही बॅच राज्यसेवा मुख्यची आहे, ही बॅच राज्यसेवा प्रिलिमची आहे, ही UPSC आहे, UPSC मुख्यची आहे, ही बॅच मराठी मीडियम आहे, ही बॅच हिंदी मीडियम आहे, ही बॅच इंग्लिश मीडियम आहे. इंग्लिश मीडियम राज्यसेवेची बॅच सुद्धा तुम्हाला दिसेल, UPSC ची इंग्लिश मीडियम सुद्धा दिसेल, हिंदी मीडियम सुद्धा दिसेल, मराठी मीडियम सुद्धा दिसेल. म्हणजे काही मुलांना अभ्यास करताना प्रॉब्लेम येतो, सर मला फक्त इंग्लिश मध्ये बॅच पाहिजे. तर ज्या मुलांना इंग्रजीमध्ये बॅच पाहिजे आहे त्यांना इंग्रजीमध्ये बॅच भेटून जाईल. पुढे मी तुम्हाला पेपर ऑप्शनल बद्दल सांगितलं. आणि पर्याय विषय निवडताना तुम्हाला जो विषय चांगला वाटतो किंवा तुम्हाला पर्याय विषय निवडताना प्रॉब्लेम येत असेल
तर कौटिल्य IAS अकॅडमीशी संपर्क साधायचा आहे. तुम्हाला मदत करतील. तुमचा कुठला विषय चांगला आहे, नेमकं त्या विषयाचे कुठले पुस्तकं वाचायचे आहे, हे तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं जाईल. आता पर्याय विषय 2 बद्दल बोलताना मुख्य परीक्षेतील पर्यायी पेपरसाठी MPSC कडे सुमारे किती विषय आहे? 26 विषय आहे आणि या 26 विषयांची यादी दिलेली आहे. त्यापैकी उमेदवारांना एक विषय निवडायचा आहे. लिखित जी चाचणी होणार आहे हे किती गुणांची होणार आहे? 1750 गुणांची लिखित चाचणी होणार आहे. आणि जी आपली जी मुलाखत पहिले 100 गुणांची मुलाखत होत होती, आता ही किती गुणांची राहणार आहे? 275 गुणांची राहणार आहे. आणि आपले एकूण जो पेपर होणार आहे, आपलं जे मेरिट लागणार आहे, किती पैकी मेरिट लागेल मित्रांनो? 2025 मार्कांपैकी मेरिट लागेल. आणि यामध्ये ज्या मुलाला जास्तीत जास्त मार्क असतील, प्रॉपर MPSC मुख्येने राज्यसेवासाठी मुख्यचा अभ्यास, राज्यसेवा मुख्यचा अभ्यास UPSCच्या धर्तीवर घेतलेला आहे. आणि हा घेतलेला असून त्यामध्ये महाराष्ट्राचा अजून अभ्यास करायचा आहे. म्हणजे UPSCला जो अभ्यास आहे तो